मित्रांनो, धुळे जिल्हा आता डिफेन्स हब म्हणून ओळखला जाणार आहे। तुम्हाला माहिती की धुळे जिल्ह्याची एक ओळख निर्माण करण्यास सुरुवात झालेली ती म्हणजे धुळे हे लॉजिस्टिक हब म्हणून ओळखले जावं, परंतु आता धुळे हे डिफेन्स हब म्हणून देखील ओळखलं जाणार आहे। याचं कारण म्हणजे धुळ्यात आता डिफेन्स इंडस्ट्री येणार आहेत, तर चिंचवाड जवळ सोलर एक्सपो स्कीम जवळ या डिफेन्स इंडस्ट्री येणार असून याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती की गेल्या 1-1.5 वर्षापासून धुळ्याला कशा पद्धतीने इंडस्ट्रियलायझेशन किंवा धुळ्याला औद्योगिकरण सिटी कशा पद्धतीने बनवता येईल याच्याकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार लक्ष देत आहे। त्यामुळे तुम्हाला माहिती की मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचं काम सुरू झालेलं असून बोरवीर ते नरडाणा या भागात रेल्वे रूट टाकण्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे। यातच आता डिफेन्स हब म्हणून ओळखला जाणार धुळे जिल्हा अशी एक महत्त्वपूर्ण अपडेट येत आहे। काही सविस्तर अपडेट पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, धुळे डिफेन्स हब जाहीर झाल्यामुळे धुळे जिल्ह्याकडे आता केवळ औद्योगिक नव्हे तर केंद्रीय संरक्षण मंत्रालयासह राजकीय व प्रशासकीय यंत्रणेची विशेष लक्ष केंद्रित झाले आहे। या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील चिंचवाड परिसरात उभारण्यात येत असलेल्या संरक्षण संबंधित उद्योग आणि इतर पूरक प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशात मोठा बदल घडून येत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे। राज्य शासनाने धुळे जिल्ह्यातील डिफेन्स हब उभारण्याची घोषणा केल्यानंतर या भागाला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे। संरक्षण क्षेत्रातील उत्पादन, संशोधन, दुरुस्ती आणि पूरक सेवा यासाठी आवश्यक असलेली भौतिक व मानवी क्षमता धुळे जिल्ह्यात उपलब्ध असल्याने केंद्र सरकारकडूनही या भागाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे। याचाच एक भाग म्हणून चिंचवाड परिसरात संरक्षण साहित्य निर्मितीशी संबंधित विविध खासगी कंपन्या आणि सहाय्यक प्रकल्प उभारले जाणार आहेत। चिंचवाड येथे प्रस्तावित आणि काही ठिकाणी सुरू झालेल्या उद्योगांमध्ये संरक्षण उपकरणाचे सुट्टे भाग, यंत्रसामग्री, वाहनाचे घटक, इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली तसेच लॉजिस्टिक आणि देखभाल सेवांशी संबंधित प्रकल्पाचा समावेश आहे। या उद्योगांसाठी आवश्यक असलेली मोठ्या प्रमाणावरील जमीन, वाहतूक सुविधा आणि वीज, पाणी उपलब्धता लक्षात घेऊन या परिसराची निवड करण्यात असल्याचे सांगितले जात आहे। धुळे सोलापूर महामार्ग, रेल्वे मार्ग आणि प्रस्तावित पायाभूत सुविधा यामुळे चिंचवाड परिसर औद्योगिक दृष्ट्या अधिक सक्षम ठरत आहे। मित्रांनो, डिफेन्स हबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्याची शक्यता असून त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। तांत्रिक शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी थेट रोजगार तर इतरांसाठी अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे। वाहतूक, हॉटेल व्यवसाय, निवास व्यवसाय, लघु उद्योग आणि सेवा क्षेत्रालाही याचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे। घडामोडीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्रालय, राज्य शासनाने उद्योग व नगर विकास विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय वाढताना दिसत आहे। विविध स्तरावरील अधिकारी चिंचवाड परिसरातील प्रकल्पाची पाहणी करत असून आवश्यक त्या परवानग्या, पायाभूत सुविधा आणि सोयी सुविधा जलद गतीने उपलब्ध करून देण्यात भर दिला जात आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्यात आता केवळ शेती प्रधान जिल्हा न राहता औद्योगिक आणि विशेष संरक्षण उद्योगाकडे केंद्र म्हणून पुढे येण्याचा मार्ग स्पष्ट झालेला आहे। तर मित्रांनो, एकूणच डिफेन्स हब जाहीर झाल्यामुळे धुळे जिल्ह्याचा विकासाला नवे परिणाम मिळाले असून चिंचवाड येथे उभारण्यात येणाऱ्या कंपन्या आणि प्रकल्पांमुळे जिल्ह्याचा आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकास वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आगामी काळात या प्रकल्पाचे प्रत्यक्ष परिणाम दिसून लागल्यानंतर धुळे जिल्ह्याचे महत्त्व राज्यासह देशांच्या औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित होणार आहे।